क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगाद्वारे प्रथम चरणापासूनच काय सांगत आहेत की क्षणोक्षणाला तुम्ही विचार करा. मग विचार का करायचा? आपण विचार करणं म्हणजे थोडक्यात काय तर आत्महिताच्या ठिकाणी जागा राहणं. मग आत्महिताच्या ठिकाणी आपण सगळे झोपलेले आहेत का हो? नाही. मात्र जागा राहणं काय तर संत वर्णन करतात की आत्महिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस या देहामध्ये येतो किंवा आपल्याला ज्यावेळेस हा जन्म भेटतो, खरं तर जन्म भेटताना सुखासुखी जन्म भेटतो का हो? ज्यावेळेस आपण मातेच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस जीवाला किती दुःख यातना सोडतो. प्रार्थना करतो. मात्र ज्यावेळेस तो जीव त्या ठिकाणी दुःखी असतो त्यावेळेस ज्ञानोबराय खूप गोड वर्णन करतात. मातीची उदर कुहरी. जीव ज्यावेळेस पोटामध्ये असतो त्यावेळेस कसा राहतो बघा. मातेची उदर कुहरी पचोनी विष्ठेची दाथरी जन्म जन्मोनी उकडोनी नवमासवरी. जन्म जन्मोनी काय मरती उकडोनी जीव उकडतो आणि त्यानंतर तो काय करतो प्रार्थना करतो. कोणती? महाराजांनी आता जे प्रमाण दिलं. एक वेळ करी याद भावे गळे. एक वेळ करी याद भावे गळे. आठवीन पाय काय करतो की एक वेळ तरी या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे उगवणे. त्यानंतर काय म्हणतोय? आठवीन पाय. पण तो आठवतो का? ज्यावेळेस 80 वर्षाचा होतो तरी तो काय करतो? विसरून जातो. विसरल्यावर काय होतो? विसरली तया थोड झाली हनी. विसरली तया एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देहाचा वारा मग लागेल. मग काय करायचंय? जर एक एक योनी आणि कोटी कोटी फेरा याच्यानंतर काय मिळाला? नरदेह मिळाला. मग हा जर नरदेह मिळाला मग हा असाच घालवायचा का? संपत्ती धन सगळे पैसा सगळे कमवतात. मात्र मग करायचंय का या देहामध्ये आल्यावरती? देवे दिला देह भजना बोला. काय म्हणतात महाराज? देवे दिला
भजना गोमटा आपण कशा करता वापरतो? भोजना गोमटा, बरोबर ना? यापैकी सगळे बसलेले सगळेच भगवंताच्या नामचिंतनामध्ये असतील असं नाही. मात्र सगळ्यांना एकच विनंती की देवाने का दिलाय ते भजना करतात. म्हणून काय करा, संत वर्णन करतात. सांगतो तुम्हासी भजा दे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा दे विठ्ठला, विठोबासी शरण जावे आणि निजनिष्ठ नाम गावे. संत महात्मे ओढून सांगतात. आपण भक्ती करतो, मात्र आपल्या भक्तीमध्ये तेवढं प्रेम तेवढा भाव त्या ठिकाणी नसतो. मात्र भगवंताला देवा कारणे भाव तस्मात काय लागतं? द्यावे न लगे फार सेवित, झाले कचित तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता का. काय म्हणतात महाराज की देवा कारणे भाव तस्मात. भाव काय? देवाला भावाची गरज आहे. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयारा. आणि भक्तीमध्ये भाव आणि त्याचबरोबर कशाची? प्रेमाची जोडी. कारण प्रेम नसेल तर त्या भक्तीला किंमत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई आणि प्रेमाविना नाही. अहो आपण संसार करत असताना संसारामध्ये जर प्रेम नसलं तर संसारही होऊ शकत नाही. मग माझ्या भगवंताची भक्ती कशी होईल? एके ठिकाणी नाथबाबा वर्णन करतात की प्रेमाविना भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचोनी काय, अर्थाविना पोथी वाचोनी काय. प्रेमाविना भजन कसं? ज्याप्रमाणे आता समजा नाकामध्ये नथ घालतो आपण आणि ती नथ समजा आपण डबीमध्ये घातली, मग ती नाकातल्या नथीला ज्यावेळेस नाकामध्ये घातल्यावर शोभा येते का डबीमध्ये? मग तसं उदाहरण महाराजांनी दिलंय की तुम्ही जर प्रेमपूर्वक भजन केलं नाही तर त्या भजनाला किंमत. त्यानंतर पुढे जाऊन महाराज वर्णन करतात. कुंकाव नाही ठाव आणि महे म्हणे मी आहे व. आता कुंकू समजा लावलेलं नाही आणि ती जर स्त्री म्हणत असेल की मी काय आहे होय किंवा सौभाग्यवती, आपण मान्य करेल का? नाही करणार. मग माझा भगवंत एवढा थोर प्रेमाचा मुकेला, तो भक्ती ज्यावेळेस प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाचा मुकेला. Okay.
असते. कशी? सोमवाराला आपण कोणत्या देवाला बसतो? हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. आता समजा यामध्ये जर आपल्याला संकट आलं, एखादं मोठं संकट आलं आणि आपण ज्यावेळेस देवाची धावा करायला लागलो, त्यावेळेस एकतर आपण 8 प्रकारच्या देवांची काय केलेली असते? भक्ती. आता येणारा देव कोणता धावून येणार? आणि मानवाचं कसं आहे, कधीच कोणावरती पूर्ण विश्वास, माणूस हा असा प्राणी आहे की तो कधीच पूर्ण विश्वास कोणावर टाकत नाही. आता पहिलं संकट आलं, त्यावेळेस संकट आल्यानंतर काय केलं? शंकराचा धावा केला. शंकर भगवान निम्म्यात येत तोपर्यंत त्यांनी भगवंत बदलला. कोणता? अनादि निर्गुण प्रकटली भवानी, तो हवाच्या तुला मरणाला गुणी, बापाची कापाची कलावया झाडली राहायचा तो गवा, तो गवा मागेला आईचा तो गवा, तो गवा मागेला. आता काय? देवीची केली. देवी आली, निम्म्यापर्यंत धावत आली. कशा करता? आपल्याला संकटात बाहेर काढण्याकरता. पण माणसाचा काय स्वभाव कसा आहे? विश्वास ठेवत नाही. झालं, देव बदलला. आता वार कोणता आला? बुधवार. बुधवारची भक्ती कोणाची? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माई, जागृती स्वामी पांडुरंग. आता कसा बसा कोण आलता? पांडुरंग काय आलता? वाचवायला आलता. झालं, तोही देव काय? त्याने परत तो बदलला. आणि दुसरा गुरुवारचा कोणता? निघालो घेऊन दत्ताची पालखी. झालं, दत्त महाराजांना बोलवलं. आता दत्त महाराज याची भक्ती निष्ठेने होती म्हणून देव धावून येत होते. मात्र देव अशी क्षणाला बदलायला लागला. झालं, दत्त महाराज ज्यावेळेस आले, धावून आले, निम्म्यापर्यंत पोहोचले, तोपर्यंत काय? मी तो आरती करू रे संतोषी माता. झाली, संतोषी मातेला बोलवलं. संतोषी माता कशी कशी निम्म्यात पोहोचली, तोपर्यंत काय केलं? शरण शरण हनुमंता. झालं, हनुमंतराय आले, निम्म्यामध्ये पोहोचले, तोपर्यंत काय केलं? वा